पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी, मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. बुलढाण्यात समाज उपयोगी कार्यक्रमांनी साजरी होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. जल्लोष भीम जयंतीचा, महोत्सव विचारांचा, आनंद शिंदेंची शिंदेशाही मुख्य आकर्षण. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती 2026च्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येत्या 11 एप्रिल ते 14 एप्रिल असे 4 दिवस विविध सांस्कृतिक व वैचारिक कार्यक्रम जल्लोषात पार पडणार आहेत. या 3 दिवसीय कार्यक्रमात बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने 11 एप्रिल रोजी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांचे जयंतीदिनी खास आकर्षण असलेले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या बुद्धभीम गीतांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिजामाता प्रेक्षागाराच्या भव्य प्रांगणात सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार संजय गायकवाड राहणार असून अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक अमोल हिरोळे राहणार असतील. विशेष उपस्थितीमध्ये नगराध्यक्षा सौ पूजाताई गायकवाड, बुलढाणा अर्बनचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर सुकेश झंवर उपस्थित राहणार आहेत. 12 एप्रिल रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक युवकांचे आयकॉन विठ्ठल कांगणे सर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. गांधी भवन येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या या व्याख्यान कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्षस्थानी माजी सभापती दिलीप जाधव राहणार असून विधान परिषदेचे धीरज लिंगाडे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर, जयश्रीताई शेळके, माजी विजयराज शिंदे, अदिती अर्बनचे सुरेश देवकर, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आदी मान्यवर उपस्थिती राहणार आहे. 13 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे करणार असून सहाय्यक निबंधक गीतेशचंद्र साबळे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. याच दिवशी रात्री 12 वाजता गांधी भवन येथे फटाक्याची आतषबाजी करून भीम जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. तर 14 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता भीम पाळणा होईल. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माजी सैनिक, पोलीस बँड पथक, समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. तर दुपारी 4 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या संपूर्ण 3 दिवसाच्या कार्यक्रमास बौद्ध उपासक उपासिकांनी तसेच बहुजन बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष पवन भालेराव यांनी केले. पत्रकार परिषदेला विनोद इंगळे, प्रशांत जाधव, अमोल खरे, उमेश हेलोडे, निलेश गायकवाड, राहुल कासारे, निलेश राऊत, सनी पैठणे, अमोल वाठोरे, संजय मोरे उपस्थित होते. आपल्या बुलढाणा शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 14 एप्रिलचा उत्सव आहे, जयंतीचा उत्सव आहे. तर राष्ट्रपिता महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व शहरवासियांना आवाहन करतो की ही जयंती आम्ही सर्व धर्म समभाव या हेतूने साजरी करण्याचा प्रयत्न करतोय आणि साजरी करणार आहे. तरी तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला, रॅलीला, त्याच्यानंतर जी भव्य मिरवणूक निघणार आहे याला सगळ्या जणांचं तुमचं सहकार्य आवश्यक आहे. तरी मी सगळ्यांना सहकार्याचं आवाहन करतो. थोडक्यात कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की 11 तारखेला महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम आपण जिजामाता प्रेक्षागारमध्ये आयोजित केलेला आहे. त्यानंतर 12 तारखेला विठ्ठल कांगणे सरांचा कार्यक्रम गांधी भवन मध्ये आयोजित केलेला आहे. 13 तारखेला संतोष जोंधळे यांचा कार्यक्रम आहे आणि 14 तारखेला जी आपली नेहमीप्रमाणे उत्साहामध्ये जी जयंती निघते, मिरवणूक निघते, तर ती मिरवणूक आहे. तर ती मिरवणूक शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडेल. तुम्ही प्रत्येक जणाच्या सहकार्याने आम्ही पार पाडू. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यांचं सहकार्य आवश्यक आहे अशी मी सगळ्या जणांना विनंती करतो.